नमस्कार. काल संभाजीनगरमधील 23 महिन्याच्या मुलाला म्हणजे 2 वर्षे पण कंप्लीट नाही, फर्स्ट क्राय शाळेमध्ये दुसऱ्या छोट्याच मुलाने, तोही 2.5-3 वर्षाचाच असेल, जास्त मोठा नसेल, भरपूर मारलं, चावा घेतला. एका खोलीमध्ये 3 मुलांना बंद करून जी आया वगैरे असेल, केअरटेकर असेल, ती बाहेर गेली. 15-20 मिनटं ती त्या खोलीकडे आलीच नाही आणि एका मुलाने दुसऱ्या मुलाला खूप मारलं. आता दोघंही जाणीव चांगलं वाईट कळण्याच्या पलीकडचे होते. पण माझा अनुभव आहे की एक छोटं मूल रडलं ना, शक्यतो दुसरं मूल कळवळतं, हा अनुभव आहे. तेच उलटं असं, जर मोठं रडलं की त्याला कौतुक वाटायला लागतं. म्हणजे आपण मोठ्याला त्याने मारलं आणि मोठं रडायला असं खोटं आपण नाटक करतो, हो हो, तर त्याला बरं वाटतं, अजून एकदा तो मारायला येतं. पण त्याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्या वयाचं जेव्हा रडतं तेव्हा बहुतेक लहान मूल हे कळवळतं, त्याला दुसऱ्या लहान मुलाचं रडणं आवडत नाही. हे सर्वसामान्यप्रमाणे मी सांगते, सर्वसामान्यपणे जेव्हा आमच्या वसाहतीत वगैरे मी बघते, एक लहान मूल रडताना दुसरं लहान मूल लगेच हे करतं की ते रडते, त्याला शांत करायला पाहिजे वगैरे, असं त्यांचं अपेक्षा असते. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण घरात माणसं नको असतात आपल्याला, आणि मग नंतर त्या मुलांना 4 लोकांमध्ये सोसायटीची ओळख व्हावी म्हणून आपण 2.5 वर्षाच्या मुलाला, जे आपल्याला ओळखत नाही अशा अगदी परक्या माणसांकडे पैसे घालून पाठवतो. हे स्टेटस सिम्बॉल झालं आहे. घरी सासू सासरे नको, कोण बघणारं, घरातलं आपलं असं नको, आणि आपण बाहेर मात्र त्यांना शाळेत लवकर त्यांना सवय व्हावी, 4 लोकात मिसळावं म्हणून पाठवतो. आता कोरोना काळानंतर हा प्रकार झाला की ऑफिस हवर्स हे अगदी टिपिकल पहिल्यासारखे 10 ते 7 वगैरे राहिलेले नाहीत. एनी टाईम मोबाईल वाजतो, मीटिंग हे ते सगळे प्रकार सुरू असतात. त्यामुळे आयांनाही दोष देता येणार नाही की त्यांना लक्ष देता येत नाही. अगदी 5 वर्षापर्यंत एखाद्या बाईने जर मुलांसाठी नोकरी वगैरे सोडली, सगळं सोडलं असेल तर. नाहीतर अशा मुलांना आपण 2.5-3 वर्षावर बाहेर पाठवतो, 4 लोकात मिसळावं. एक तर त्या मुलाला घरी इतकं एकटं असल्यामुळे पॅम्पर केलेलं असतं ज्या मुलाला, त्या मुलाला रिॲक्ट करता येईल. 1-2 वर्षाचं मूल कसं काय रिॲक्ट करणार? आणि ज्याने मारलं त्या मुलाची मानसिकता बघा किती वाईट असेल. म्हणजे त्याच्या घरातलं वातावरण किती थर्ड क्लास असेल की समोरचा माणूस रडतोय म्हटल्यावर मारणाऱ्याला चेव येतो. असं घरात कुठेतरी असलं पाहिजे ना, की घरात आयदर आईबापामध्ये सारखं मारामारी होत असेल आणि कोणतरी एक जण रडत असताना दुसरं अजून जोरात मारत असेल की तू रडतेस तर अजून मार. म्हणजे ही मला तरी वाटते ही मुलं हे दुसरे कॉपी करतात मोठ्यांचं. मुलं हे मोठ्यांचं म्हणा, म्हणजे कोणाचं पण टी व्हीवर बघतील तर ती गोष्ट कॉपी करतील, मोबाईलवर बघतील तर ती कॉपी करतील. जे त्यांना सतत बघायला मिळतं ते कॉपी करतात. ते तसं ते वागायला जातात. लहान मुलंसुद्धा, आमच्या वेळेला लहान मुलं मी बघायची, कोणी सिगरेट ओढून थोटूक खाली टाकलं की त्या मुलांना त्याची हे असायची की ते ओढून बघावं, ती स्टाईल मारावी. चहाकडे वगैरे सगळे बाकीचे पिताना हात, हे जनरली लहान मुलं जे मोठं करतात ना तसं करायची. त्यांना एक आतून ते इंट्युशन असतं. मूल बघत वाढतं.
तर मला असं वाटतं की ज्या मुलाने इतकं त्या मुलाला मारलं, ते रडत होतं की त्याच्यामध्ये ते एन्जॉय करत होतं. मूल रडतंय, ते मुलाचं रडणं, दुसऱ्या लहान मुलाचं रडणं तो मुलगा एन्जॉय करत होता. दुसरा मुलगा कन्फ्यूज होऊन बघत होता. तो लहानच होता, त्याला काय करावं, मधीत पडावं, किती पडावं त्याला कळत नव्हतं. पण जो मारत होता तो किती त्याच्या घरचं वातावरण वाईट असेल याचा विचार करा. तो हेच बघत मोठा झाला आहे. घरातलंच कोण मारत असेल असं म्हणत नाही, त्याच्यासमोर टी व्हीवर किंवा मोबाईलवर व्हायलन्स लावून ठेवत असतील सतत की मार काट धाड धूम, त्यामुळे त्याला ते रडण्याचाही आनंद मिळतो आहे. समोरचा माणूस बाळ दुसरं रडते त्याचा तो दुसरं मूल मारणारं मजा घेत होता, अजून त्याला रडवायला बघत होता, अजून त्याचे चावे घेत होता. आता ह्या लहान वयामध्ये ते मूल 2.5 वर्षाचं कोणाकडून शिकत असणार? घरातूनच शिकत असणार. मग हे पॅरेंटिंग कितपत योग्य आहे? आज तेही मूल लहान आहे, खूप लहान आहे. काही कळायचे म्हणजे आपण करतोय ते वाईट आहे का चांगलं आहे हे कळायच्या पलीकडचं आहे ते मूल. पण त्याला नक्की एक कळणार की मी मारलं की माझं वर्चस्व होतं, दुसरं माणूस म्हणजे दुसरं कोणी वाचवायला येत नाही हे त्याला ह्या ह्याच्यातून पण कळलं असेल. त्याने मारलं, तो दुसरा मुलगा तिथे उभा राहून बघत होता, हे त्याने नक्कीच पाहिलेलं आहे जो मार. तर मला असं वाटतं घरात 4 लोकांना मध्ये नेऊन मुलांना शनिवार रविवार तुमच्या सुट्टीच्या वेळेला फॅमिली गेट टुगेदर करून मुलांना सोशल करा. असं एवढे लाखोने पैसे तुम्ही भरता फर्स्ट क्राय वगैरे शाळेमध्ये, त्याऐवजी घरातच 4 जणांना बोलवा, 4 मुलांना बोलवा, वसाहतीतल्या बोलवा, आजूबाजूच्या बोलवा, जात-पात विसरून, श्रीमंत गरिबी विसरून, तुमच्या कामवाली असतील त्या कामवाली त्यांच्या 2-4 लहान त्यांची मुलं असतील त्यांना बोलवा. एक दर शनिवार रविवार गेट टुगेदर घरातल्या घरात करा. ते पैसे जे तुम्ही शाळेत घालता त्याच्याऐवजी अशा पद्धतीने त्या मुलांनाही खाण्यापिण्याची सोशल ॲक्टिव्हिटीची सवय लागेल आणि ह्याच्यातून तुम्ही एकदा सुरू केलं अशी गोष्ट, मग आजूबाजूचे पण हळूहळू सुरू करतील. जसं आपण हळदी कुंकू वगैरे करतो तसं मुलांना सोशलायझिंग करायला आपल्याच सोसायटीचा आधार घ्या. असे पेड शाळा वगैरेपेक्षा असं मला वाटतं. जेव्हा तो 3-4 वर्षाचा होईल, पूर्ण वाक्य सांगू शकेल, काय होतं हे कळू शकेल, रिॲक्ट करू शकेल, अशा वेळेला पैसे भरून तुम्ही बाहेर पाठवा. तोपर्यंत तुमच्या निगराणीखाली, तुमच्या ह्याच्याखाली त्या बाळाला ठेवा. मला खूप वाईट वाटतं. मी त्या ज्याने मारलं त्या मुलाची पण मानसिकता बघा. तो किती घाणेरड्या वातावरणात वाढवलं जात आहे त्याला अतिशय घाणेरड्या वातावरणात वाढवलं जात आहे. त्याला मारणं हे करणं म्हणजे त्याला मजा वाटते. तो त्याचा खेळ झालेला आहे. त्याला त्याच्यामध्ये लवकर त्या मुलाच्या पण ह्याच्यामध्ये घरातल्या परिस्थितीमध्ये लक्ष देऊन त्याच्या आईवडिलांनी त्याच्या मुलाबरोबर केलंच पाहिजे. आता हे मूल तर आयुष्यभर घाबरत राहणार. स्कूल म्हटलं जसं डॉक्टरकडे गेल्यावर सुई मारतात म्हणून काही मुलं काही करायच्या आधी डॉक्टरकडे गेल्यावर रडायला लागतात, तसं हे मूल शाळेची भीती घेऊन बसणार. त्याच्यातल्या किती गोष्टी तो मुकणार आनंदाला, विचार करा. त्यामुळे आपल्या आजूबाजूचा अगदी फुकट मिळणारा आनंद, उपभोग सहज मिळणारा, आपण खूप हल्ली मार्केटिंगच्या मागे लागलेलो आहेत, या अशा ॲडव्हर्टाईजमेंटच्या मागे लागलो आणि अर्धा पैसा जो कमवतो तो असा वेस्ट घालवतो आहे असं मला वाटतं. तुम्हाला माझं पटत असेल तर बघा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.